चंदन, हा हे काय करतोयस? अगं काही नाही, हे स्टेपनीच्या घरातलं सामान आहे, दुसरीकडे ठेवत होतो. वा वा वा. आधी फक्त शिवाचा ऐकत होतास, आता शिवाच्या गँगची पण हमाली करायला लागलायस. हमाली? अगं असं काय म्हणते दिव्या, मित्र आहे तो आपला. हे आपला नाहीये, मित्र असेल तुझा, शिवाचा. मला नको मोजू तुमच्यात. बरं ठीक आहे, जाऊ दे. मित्र म्हणून नाही, पण माणूस म्हणून तरी मदत करायला हवी ना. अगं त्याच्याबरोबर जे झालं ते चुकीचं झालंय. काय चूक आहे? म्हणजे काय? घुसखोरी केली त्यांनी त्या जागेवर, म्हणून. नियमात असतं तर असं झालं असतं का? बरं ठीक आहे, तू शांत हो. मी शांत होऊन काय होणार आहे चंदन? तू जे आहे ते मान्य कर. बरं ठीक आहे, ठीक आहे. पण मला एक सांग, आशू खरंच भिकेबद्दल बोलला होता? तू मला खोट्यात ठरवतोयस? तसं नाही दिव्या. तू ना चंदन कधी सुधारणारच नाहीस. आधी स्वतः खोटं बोलून मला फसवलंस आणि आता माझ्यावर आड घेतोयस मी खोटं बोलतेय म्हणून. दिव्या हे मला काम आहेत, मला बोलायला वेळ नाहीये तुझ्याशी. दिव्याला कीर्तीचा फोन कशासाठी? दिव्याला हे सगळं करायला कीर्ती तर सांगत नसेल ना? काय लावलं ना सगळं सामान नीट? हो लावलं आणि काकूंची पण बोलून घेतले. बर शिवा, बहुत मेहरबानी. तुझे दुआओं की सिवा और कुछ नहीं दे सकती. मम्मी असं काय बोलते यार? तू फक्त काय स्टेपनीची अम्मी आहे का? माझी पण अम्मी आहे. तू फक्त मला आशीर्वाद दे बस. सदा सुहागन रहो, बहुत अच्छी हो, इस बस्ती की मसीहा हो तुम. आशूला ही लवकरच अक्कल येईल, तुझं आयुष्य जागेवर येईल. आम्ही आता रडायचं नाही हा. आणि स्टेपनी, अम्मीची काळजी घे. हा. आणि अम्मी काहीही लागलं तरी या पोरीला हाक मारायची. चला येतो आम्ही. हा चल. नको असं अचानक फोन करत जाऊस. काही गप्पा मारायला फोन नाही करत मी तुला. मलाही काही इंटरेस्ट नाहीये, पण माणसं असतात आजूबाजूला. मग अशी तू फोन केलास तेव्हा चंदन होता बाजूला. मग त्याला काही डाऊट नाही ना आला? मी वेळ मारून नेली, पण पुढचं पाऊल जरा जपून टाकावं लागणार आहे. नाही पण आज मी खूप खुश आहे तुझ्यावर, कारण तू जे काम केलंयस ना त्याने ठिणगीचा वणवा पेटला. ती शिवा पुन्हा घरी आली, पण उंबरठा नाही ओलांडू शकली. आणि तोच उंबरठा ती कधीच ओलांडू शकणार नाही आता. आणि आता आशूला सुद्धा फार कन्व्हिन्स करायची गरज नाही लागणार आहे. हो, पण ती शिवाय वादळ शांत आहे असं फक्त दाखवत असतं, पण आतल्या आत ते गोंगावत असतं. कधी सगळं उद्ध्वस्त करेल काही सांगता येत नाही. आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, तिला थांबावं लागणार आहे. थांबवशील ना? तू थांबवशील, मला विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास खूप जिंकलाय हो मॅडम, पण पैशांचं काय? अगं मिळतील तुला तुझे पैसे, मी कुठे पळून नाही जाता ना. आधी दिलंय ते काम कर, ते पूर्ण झालं की तुला मोबदला मिळेलच. येते. सगळं घेतलं ना? हो घेतलंय. हॉल तिकीट आणि ट्रेनचं तिकीट आहे का? सगळं आहे, बॅगेतच आहे. बघा हो. वर ठेवलंय ना? हो. ए बाबा, पुन्हा एकदा चेक कर. अरे या सायलेन्सरने 3दा आठवण करून दिली तेव्हाच ठेवलं. अरे म्हणून तुला म्हणतोय तो परत चेक कर, याच्या भरोश्यावर पडा बसतो. बरं हे घे. ए नाही शिवा, राहू दे. मी ते गाद्यांचं काम केलं ना, त्याचे पैसे आलेत. ठेव लागतील. तू आधीच कमी केलंस का माझ्यासाठी? मग मी देते तेव्हा काही बोलायचं नाही, गपचूप घ्यायचं. नाही. गपचूप अरे, घ्यायचं, शिवा. मला नाही अरे. माहित. घे. थँक्यू शिवा. तू पागलच करे, थँक्यू वगैरे काय? पागल तर तू आहेस. हे आपल्या दोस्तांसाठी
या अख्ख्या वस्तीसाठी सगळ्यांसाठी करतेस ग. आज पण मी परीक्षा देतोय ते फक्त तुझ्यामुळे. अरे तू काय परकाय का रे मला? हा, माझाच आहे ना. आणि माझ्या भावासाठी मी करते तर काय प्रॉब्लेम आहे? बरं जा आता, कडक अभ्यास कर आणि ऑल द बेस्ट. शिवा खरंच खूप चांगली आहे. ज्या लोकांची नातं या वस्तीत येऊन तयार झालं त्यांच्यासाठी उभी राहते. आणि तिच्या जवळचीच लोक तिच्याशी असं का वागतायत? रॉकी, दिल्लीला जाऊन भाई अभ्यासच कर, पेपरच दे, नाही तर तिकडे जाऊन परत. संपदा तू तू कशी काय आलीस बाबा इकडे? मी तेच बाय बाय करायला आले होते. काय चाललंय तुमचं? गप बसा. रॉकी, ऑल द बेस्ट. थँक्यू चंदन, थँक्यू. बरं तिथे राहायची सोय हो हाय झाली. आणि जेवणाचं? अगं नको काळजी करू, मी मागच्या वेळी जिकडे थांबलेलो ना तिकडेच थांबणार. मी पैसे पाठवत राहीन. शिवा, अरे शिवा बिवा काय नाही, हिशोब लिहून ठेव सगळा, मी ते परत घेणार आहे पैसे. हा, पण आता खूप अभ्यास कर आणि पास व्हायचंय. खूप मोठा हो आणि वस्तीचं नाव मोठं कर. कोण जाते सोडायला? बरं. मी आहे बाहेर, येतो. चल ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ मी? येतो. रॉकी, चल भाई, ट्रेन मिस होईल. हो हो आलो आलो. लवकर ये. आशू, तू ओकेस ना? नेहा मी चुकलो ग. म्हणजे शिवा, तिला ओळखायला चुकलो. आशू, मी काय म्हणते, तू परत एकदा प्लीज विचार कर ना. म्हणजे जे काही झालं असेल ना, तो सगळा गैरसमज असू शकेल ना. गैरसमज? तुला खरंच वाटतं की मी त्या शिवाला भीक देईन? अगं तिच्या पाठीशी उभं राहिलोय मी किती वेळा, तिला सपोर्ट केलाय. आणि आज जे काही झालं ते आपलं महत्वाचं काम सोडून मी तिकडे गेलो. कदाचित तिला नसेल कळलं. अगं भाऊ तिची नेहमी बाजू घेतात. आज ती मला काय काय येऊन बोलली, वाटेल तसं तिने आरोप केले आणि तरी भाऊंनी तिचीच बाजू घेतली. आशू, तू शांत हो. तू चिडू नकोस ना, शांत हो. म्हणजे शांत कसं? मी का नको चिडू?
आई म्हणते ना ते बरोबर आहे नेहा. शिवा माझ्यासाठी कधीच योग्य नव्हती आणि नसणार आहे. मला तिचं तोंडही बघायचं नाही आता. तू एक काम कर, तू सगळ्यांना बोलव. का मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय सगळ्यांशी. जा. काय आलोच मी. बोलव, तू सगळ्यांना बोलव. चंदन, ऑइलची बॉटल दे रे जरा. चंदन, चंदन, हं? काय लक्ष कुठे? काही नाही, ते जरा बोलायचं होतं मला. काय झालं, काही सिरियस आहे का? हा म्हणजे सिरियसली विचार करावा लागेल असंच काहीतरी. म्हणजे शिवा, तुझ्याबद्दल सध्या जे काही होतंय त्यामागे कीर्तीचा हात आहे असं मला वाटतं. अरे मग तो पक्याचा फोटो दाखवला तो, म्हणजे आशू तो बघून चिडला नाही का? तो वस्तीतला फोटो आहे शिवा, आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना. बरोबर आहे, पण मग तो कीर्तीकडे कसा पोहोचला फोटो? ऑफकोर्स वस्तीतून. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं की वस्तीतलंच कोणीतरी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का? हा म्हणजे दिव्याबद्दल तुला काय? चंदन, अरे काही काय बोलतो दिव्या? अगं मला म्हणजे जस्ट असं वाटून गेलं. अरे असं कसं वाटू शकतं? ती तुझी बायको आहे. अरे यार, तू आशू सारखं वागू नको. जरा विश्वास ठेव तिच्यावर. अगं पण ती शिवा नाही आहे, दिव्या आहे. आणि पैशाला घेऊन तिचा ॲटिट्यूड कसा आहे हे तुला माहिती आहे ना. मला फक्त ही भीती आहे की ते हे सगळं पैशासाठी तर नाही करत आहे ना. हे बघ चंदन, ती वाटेल तसा खर्च करू दे, काहीही करू दे, पण ती पैशांसाठी असं करणार नाही. ती माझी बहीण आहे. अरे पण तुम्ही दोघी वेगळ्या आहात शिवा. अरे पण कोणी आपल्या बहिणीबरोबर असं वागेल का? पैशांसाठी दिव्या काहीही करू शकते. बस कर चंदन. हे बघ, आमचे पप्पा गेल्यानंतर आम्ही कुठल्या अडचणींना तोंड देत वर आलो ना, ते आमचं आम्हाला माहिती. त्यामुळे तू असं काही बोलू नको तिला. हे बघ चंदन, तू आपला मित्र आहेस म्हणून, पण यापुढे मी दिव्याबद्दल असं काहीही ऐकून घेणार नाही. हा विषय इथेच बंद. तुझा एक तरी गुण जर दिव्यामध्ये असता ना, तर आज तुझा आणि माझा दोघांचाही संसार टिकला असता शिवा. माझं तर आता माहित नाही, पण तुझा संसार मी तुटू देणार नाही. मी तुला पुरावा दाखवेल तरच तुला पटेल की तुझी बहीण काय आहे ते. आई, आशूला काहीतरी बोलायचंय सगळ्यांशी. आशू, आशू, भाऊ, काका. नाही, मला थोडंसं बोलायचंय सगळ्यांशी. कारण काय आहे, माझ्या स्वतःच्या भविष्याचाच फक्त प्रश्न नाही आहे, तर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा आहे, आपल्या देसाई कुटुंबाचा सुद्धा आहे, आपल्या नावाचा सुद्धा आहे इन सम वेज. आशू, तू काही पुनर्विचार वगैरे करतोयस का? हो भाऊ. मी जेव्हा खूप विचार केला तेव्हा माझ्या डोक्यातलं सगळं जे कन्फ्युजन होतं याबद्दल ते दूर झालं. जे खूप सारे प्रश्न होते ते सुद्धा दूर झाले. आणि मी एका निर्णयावर पोचलोय. तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. अरे आशू, आपण देवळात पत्रिका ठेवून आलो, पाहुण्यांना आमंत्रण केलंय, आणि मुख्य म्हणजे नेहाचं काय? सीता, ऐक ना, त्याला बोलू दे ना. हा, बोल आशू. तर आई, भाऊ, माझ्या मनात खूप प्रश्न होते. माझं खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच गोष्टींना घेऊन. त्याबद्दल मी विचार केला, कन्फ्युजन दूर केलं, आणि मी योग्य निर्णयावर पोचलोय. मला आता कळतंय की माझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आशू, म्हणजे तू नेहाशी लग्न करायचं ठरवलंय, ते पण आनंदाने आणि मनापासून. हे बघ, माझ्या मनामधले सगळे प्रश्न आता दूर झालेत.
कन्फ्युजन दूर झालंय. माझ्या मनात आता शिवाबद्दल कुठल्याही भावना नाही आहेत, काही फिलिंग्स नाही आहेत. ती कधीही नव्हती, पण तरी मला तिच्याबद्दल काही वाटत नाही. त्यामुळे मी नेहाशी लग्न करायला तयार. आशू, एका लेकीची आई म्हणून माझ्या मनात फार धाकधूक होती रे, पण आता ती दूर झाली आहे. आणि आता मला खात्री आहे की माझी नेहा तुझ्यासोबत लग्न करून ह्या घरात सुखाने नांदेल. आशू, मला वाटतंय तू पुन्हा एकदा नीट विचार. का नाही करायचंय मला? भाऊ तुम्ही का नाही परत एकदा विचार करत? का तुम्ही शिवाचा 8 तास धरून बसलाय? का या घरची सूड नेहा होऊ शकत? भाऊ, या घरासाठी शिवानी फक्त तिच्या स्वार्थासाठी ज्या गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या आहेत, आणि तिचा चांगुलपणा दाखवण्यासाठी. तिने त्या गुंडांबरोबर फाईट केली, तेही त्यांना पैसे देऊन. ती देवळात काय आली? भाऊ अहो, तुम्ही का बघत नाहीये? हे बघा, शिवानी तुम्हाला भुरळ पाडली, त्याच्या पलीकडे बघा जरा. मी तुम्हाला मुलगा म्हणून इतकीच रिक्वेस्ट करू शकतो की आपल्या घरासाठी, आपल्या फ्युचरसाठी थोडासा विचार करा. थांबा, मी आलोच. चला चला चला, घरात लग्न सराई आहे, तोंड गोड करा. आई, हे बघ, मला माहितीये तू मला नेहमी ना बरोबर सांगत होतीस. माझं जरा चुकत होतं, त्याबद्दल आय एम सॉरी. पण आता मला कळलंय आणि मी माझी चूक सुधारली. आणि तू टेन्शन नको घेऊ. आता हे लग्न होणार. हे घ्या मिठाई घ्या. आशू आता काहीच ऐकणार नाही असं वाटतंय. शिवाच्या प्रत्येक प्रयत्नाच्या मागे ह्याला तिचा काहीतरी हेतू दिसणार, मग हे प्रयत्न कितीही प्रामाणिक असले तरी. शिवा, काय करायचं? म्हणजे काही सापडलं का? त्या पक्याचा फोटो कीर्तीपर्यंत कसा पोहोचला? काही हिंट मिळाली? तो वस्तीतला फोटो आहे शिवा, आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना. बरोबर आहे, पण मग तो कीर्तीकडे कसा पोहोचला फोटो? ऑफकोर्स वस्तीतून. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं की वस्तीतलंच कोणीतरी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का? दिव्याबद्दल तुला काय? शिवा यार, बोल ना, काय झालं? म्हणजे आशूचा गैरसमज दूर करायला काही प्रूफ सापडलं का तुला? नाही. नाही? बापरे शिवम, मला आता खूप टेन्शन येते यार. नेहा, सॉरी यार. हे दिसतं तेवढं सोपं नाहीये शिवा. तुला माहितीये का, आपण अडकत चाललोय. हे बघ नेहा, मला कळते की तुझा काहीही संबंध नसताना तू ही गोष्ट करायला तयार झालीस. हे बघ, आशू तुझा मित्र आहे. हे बघ, प्रश्न आशू माझा मित्र आहे एवढाच नाहीये, तर तुम्ही दोघंच एकमेकांसाठी परफेक्ट आहात. आता फक्त काही चुकीचं घडायला नको. हे बघ नेहा, तू आणि आशू लग्नापर्यंत जरी पोहोचलात ना, तरी तुमचं लग्न नाही होणार. एवढं सोपं नाहीये शिवा. तुला माहितीये का माझ्यावर काय वेळ आलीये? मला वाटलं आशू लग्नाला तयार होणार नाही, पण तो तयार झाला. आणि आता तो इन्व्हॉल्व पण होतोय सगळ्यात. आशू खुश आहे, माझी आई खुश आहे, सगळे खुश आहेत. आणि जेव्हा त्यांना सगळ्यांना हे खरं कळेल ना, तेव्हा सगळ्यांचं मन मोडेल. मला झोप येत नाहीये यार ह्या विचारानेच. मला त्रास होतोय. तुला जे काही करायचं ते खूप लवकर करावं लागेल, लग्नाच्या भोवल्यावर चढायच्या आधी, नाही तर सगळं अवघड होऊन बसेल. मला हे बघ, माझं म्हणणं एवढंच आहे ना की कोणाचं मन नको मोडायला यार, प्लीज. तू जरा शांत हो नेहा. मला कळते तुझी गोची होते सगळी, पण शिवा, माझ्याकडे ना शेवटी एकच पर्याय उरतो. मग काय? मी जे काय ते सगळं खरं सांगते. आणि तुला वाटतं ह्या सगळ्याने सगळे गैरसमज दूर होतील? आशूचा गैरसमज दूर होईल असं तुला वाटतं का? अगं, तू लग्नातनं माघार घेतली तर तुझ्या जागी दुसरी मुलगी येईल. सीताई दुसरी मुलगी आणतील. हे बघ, आशूने कितीही नाकारला ना, तरी मला माहितीये त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तुला जास्त त्रास होतोय मला कळतंय, पण माझ्या प्रेमावर मला विश्वास आहे. आणि तू माझ्यावर विश्वास ठेव ना, प्लीज. ठीक आहे, पण
पण शिवा शेवटी एकच पर्याय उरतो माझ्याकडे. प्लीज